9वा श्लोक क्रमांक 11 आणि ओवी क्रमांक 154 मध्येच थांबलेलो होतो. श्लोक असा आहे, अवजंती माम मुढा मानुषी तनुमिश्रितम परमभाव अजानंतम मम भूत महेश्वरम. मला मनुष्याच्या आकाराचे समजतात आणि त्यामुळं माझ्या खऱ्या स्वरूपाला न जाणणारे मूर्ख लोक मला खऱ्या अर्थाने जाणू शकत नाही आणि माझी परत अवज्ञा करतात. आणि परत अजून एक वाक्य आहे, सर्व मम भूत महेश्वरम, आणि सर्व प्राणी मात्र सुद्धा मीच आहेत हे पण जाणत नाहीत आणि परत मनुष्य जन्माचा मला समजतात. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. त्यांचं ज्ञान व्यर्थ आहे. जसं आता याच्यामध्ये आपले नामदेव महाराज पण मोडले जातात. त्यांच्या ताटात देव जेवत होता, कीर्तनात नाचत होता तरीसुद्धा. आणि चिन्मयानंद स्वामी काय म्हणतात, लहान मुलाला दुधाची बाटली दिली पण तो पेला नाही आणि नुसता त्या बाटलीशी खेळत राहिला आहे तर त्याचं पोट भरणार नाही. आणि भुकेलेल्या माणसाला ताट दिलं रिकामं आणि चमचा दिला आणि तरी तो वाजवत बसला तरी त्याचं पोट भरणार नाही. तसं सगुण साकार एवढंच मर्यादित माझं रूप आहे असं जाणतात आणि माझ्या व्यापक स्वरूपाला नाही जाणत. मला देहापुरता मर्यादित ठेवतात. मला आंघोळ घालतील, जेवायची वेळ, झोपायची वेळ हे सगळं निश्चित ठरवतील आणि मला तेवढं सीमित आणि तेवढं दर्शन झालं म्हणजे झालं एवढं समजणाऱ्या माणसाला ती प्राप्ती होणार नाही. अशा प्रकारचं त्यांचं सांगणे. काल आपण आलो होतो 54 2-3 ओळी मागे जाऊया. त्याप्रमाणे अंतकरणपूर्वक भरवशाने नाशिवंत अशा स्थूल आकारालाच माझे यथार्थ समजून यथार्थ रूप समजून अविनाशी मला पाहू लागतील तर मी त्यांना कसा दिसेल. 3.5 हाताच्या शरीरा एवढंच परमात्म्याला समजून जर त्यालाच व्यापक तसं समजतील तर माझ्या व्यापक स्वरूपाला ते जाणू शकत नाही. हे पहा, कोणी पश्चिमेच्या तटाला जाण्याच्या हेतूने पूर्व दिशेच्या समुद्राच्या वाटेला जाऊ लागला तर त्याला पश्चिम तीर समुद्र प्राप्त होईल का? प्रश्न नाही. किंवा हे महावीरा, केवळ कोंडा कांडू लागले असता त्यात धान्याचे कण प्राप्त होतील का? बघा स्वतःला काय आकारातल्याच याला फक्त ते काय म्हणतात की या असेच हळू चालतं का बाहेर पडू मी या. आणि जरी खाऊ बिऊ घेऊन आले तरी आम्ही बोलणारच तुम्हाला लेट आले म्हणून. बघा देव स्वतःकडे कोणतं स्वरूप घेतात. केवळ कोंडा कांडू लागले असतात त्यात धान्याचे कण प्राप्त होतील का? आकारातल्या देवाला किंवा आकारा एवढंच देवाला समजलं तर कोंडा कुठून कुठून काय त्याच्यातून निघणार आहे का? पहिलेच घेऊन गेलेले धान्य आहे की नाही. त्याप्रमाणे जे आकारास पावलेले शरीर आणि यांनी तर काय टाकले जग, यांनी हेच मी असे जाणल्याने निर्दोष असे माझे विशुद्ध निरुपाधिक स्वरूप जाणता येईल का? इथे देह नव्हता पाहिजे पण इथे एक वाक्य आल्यामुळे तैसे विकारलेले हे स्थूळ 3 स्थूळला अर्थ काय दिले जग. तैसे हे विकारलेले स्थूळ तर जाणलेले मी जाणवतसे केवळ काही फेन पिता जळ सेविता होय. तैसे विकारलेले हे स्थूळ शरीर, या स्थूल शरीराबद्दल बोलतात ते, पण यांनी स्थूल या शब्दाचा अर्थ काय दिलेला आहे? जगत घेतलेलं आहे. त्यामुळे त्या स्थूल शरीराला प्राप्त झाल्यानंतर इथे मात्र शरीरच अर्थ आहे. त्याप्रमाणे हे आकारास पावलेले वा शरीर हेच मी असे जाणल्याने भगवान कृष्ण म्हणतात निर्दोष असे माझे विशुद्ध निरुपाधिक स्वरूप जाणता येईल का? कारण निरुपाधिक परत वाक्य आहे आणि देव कसे आहेत आता उपाधीत आहेत आणि उपाधीला जाणून निरुपाधिक जाणू शकत नाही. फेस प्याल्याने पाणी प्याल्याने होते का? म्हणून आपण काल पण पाहिलं होतं 11व्या अध्यायातलं 47, 48 आणि 49 नंबर श्लोकच्या खालचे सगळ्या ओव्या जर पाहिल्या तर अर्जुना वरवर देहत्वाच्या दृष्टीने मित्रत्वाच्या दृष्टीने या देहावर प्रेम कर, परंतु आमचं फायनल स्वरूप जे आहे ते हे विश्वरूप आहे तिथं तुझं प्रेम मालक कर. आणि जर माझ्या ह्या शरीराला प्रेम करशील तर तू अंग सोडून पडछाईला आलिंगन दिल्यासारखं होईल. याचं तिथे ते जोडतंय. त्याप्रमाणे म्हणून माया मोहित मनोवृत्तीने हेच स्थूल देह मी परमात्मा आहे असे भ्रांतीने मानून तेथील शरीराची जी जन्म मरणाधिक धर्म व सर्व कृतकर्मे ती मलाच आहेत असे समजतात. वास्तविक त्यांच्या मते कर्मसुद्धा काल कोणता एक दृष्टांत आपलं येऊन गेलं होतं की कर्मसुद्धा ईश्वर स्वरूपच आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. मग हे काय करतात? देवाचं जन्म, देवाचं निर्वाण, परत देवानी केलेली
कर्म आणि वास्तविक हे सगळं काही नाही असं याचं नव्याद्याचं काय होतं अजाद्वाद एक ईश्वर परमात्मा सोडून दुसरं काही नाही म्हणून मी त्यांच्यात आहे पण ते माझ्यात नाही बरोबर ना मी त्यांच्यात आहे पण बरं मी त्यांच्यात आहे नाही ते माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही बरोबर ना का परत मागे जाऊ नाही मी त्यांच्यात आहे पण ते माझ्यात नाहीत बरोबर मी त्यांच्यात आहे उलट झालं काय झाले नाही तसं नसतं अजून कोणाला विचारू म्हणजे सांगा बरं कोण सांगतंय चला हां ते माझ्यात आहेत हां बरोबर लाकडाच्या खांबामध्ये मी आहे म्हणजे लाकडाचा खांब म्हणजे मी आहे मग माझ्यात ते भूताची कल्पना करतात पण भूत माझ्यात नाही लाकडामध्ये बियामध्ये लाकूड आहे पण लाकडामध्ये बी नाही तसं हे माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही तसं विकारलेलं जगत मी नाही विकारलेलं जगत म्हणजे काय जे दिसतंय ते मी नाही आहे आणि मी आहे हे तुम्हाला काय झालेलं आहे कल्पना झालेली आहे भ्रांती झालेली आहे ना अज्ञानवश संकल्पामुळे ते जगत दिसतंय एरवी सगळा मीच आहे वास्तविक मी नसल्यामुळे मग त्यांच्या कोणत्याही कर्माचं कर्तृत्व पण माझ्याकडे येत नाही कारण का नाही आहेत कर्माचं कर्तृत्व माझ्याकडे का नाही आहेत कारण ते आहेच नाही आहेत या प्रकाराने म्हणून माया मोहित मनोवृत्तीने हे स्थूल देह मी परमात्मा आहे असे भ्रांतीने मानून तेथील शरीराची जी जन्म मरणाधिक धर्म व सर्व कर्मे ती मलाच आहे असे म्हणतात या कारणाने नामरहित अशा मला नाव देतात देवाला नाव नाही तत्वता क्रियारहित तो काही करत नाही तरीसुद्धा क्रियारहित अशा माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी क्रियांचा आरोप करतात मी क्रिया करता कर्मकारी आहे असे म्हणतात आता परत आपण ते म्हणलं हे जग आहे असं तुम्ही त्या सापावर रश्शीवर केलेला आरोप आहे तसं हे जग आहे हे कोणावर आरोप केलेला आहे परमात्म्यावर पण म्हणजे परमात्माच आहे तो नाही म्हणून ते म्हणतात हे माझ्यामुळं दिसतंय पण मी तिथं नाही माझ्या रश्शीच्यामुळं साप दिसतोय पण साप नाही आहे तसं हे जगत दिसत असलं तरी नाही असा संतांचा अनुभव आहे सगळा आणि दिसलं समजा तरी ते काही भावनेने पाहतात त्याच्याकडं बस रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर रश्शीवर जसं साप बसतो तसं आणि मग त्याच्यामुळे त्याला जरी विजा झाली समजा त्या रश्शीवर पाय पडला आणि याला साप चावला आणि हा मेला तरी पण तिथं साप हा कधी नव्हताच मग त्याला कशामुळं त्या झालेले सगळं व्याधी त्याने स्वतःने मनाने कल्पिलेल्यामुळे त्याच्या संकल्पामुळे अज्ञानजन्य संकल्पामुळे मग मी क्रिया करता कर्मकारी आहे असे म्हणतात देहरहित असलेल्या माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणाधिक देहधर्म लादतात तो कसा आहे देहरहित आहे निरुपाधिक उपाधी रहित आहे असलेल्या माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणाधिक देहधर्म लादतात मला निराकाराला आकार मानतात निरुपाधिकाला उपचार अर्पण करतात देवाला हे आवडतं देवाला ते आवडतं व विधी निषेधातीत अशा मला आचाराधिक व्यवहार लावतात मला विधी पण नाही आणि निषेध पण नाही पण मला हे सगळे व्यवहार लावतात मला जाती रहिताला जाती विशिष्ट मानतात देव गवळ्याच्या कुळात जन्माला आला त्याला तशी काही जात नाही गुणातीताला सगुण समजतात चरणरहिताला चरण कल्पितात हस्तरहिताला हस्त कल्पितात मज परिणामातीताला अपरिच्छिन्नास परिणाम परिच्छिन्न मानतात त्याच्यावर परिणाम झाला सर्व व्यापकाला एखाद्या ठिकाणी कल्पितात आणि परत हे एक वाक्य होतं का मी त्यांच्यात नाही आहे आता बरोबर येणार आहे का मी त्यांच्यात नाही दृष्टांत ध्यानात आल्यानंतर तुमच्या ते माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही का मी व्यापक आहे त्यामुळे व्यापकामध्ये ते असणारच पण ते संकुचित असल्यामुळे माझं व्यापकत्व त्याच्यात राहत नाही मडक्यामध्ये माती आहे
पण मातीत मडका नाही आहे. त्याप्रमाणे मला सर्व व्यापकला एखाद्या ठिकाणी कल्पितात. कुठे? पंढरपूरमध्ये, काशीमध्ये, अशा ठिकाणी. ज्याप्रमाणे आपल्या अंथरुणात निजलेला मनुष्य वनाची शोभा स्वप्नात पाहतो, वनाची बाई होती ना, त्याप्रमाणे कर्णरहिताला कान कल्पितात. देवाला हात नाही, पान नाही, काय नाही. त्याप्रमाणे काय त्याच्यामध्ये दादू महाराज नाही का म्हणले, ज्यावेळेला कबीर बाबा ते दोघं निघाले तर दादू महाराजांना म्हणले चला आपल्याला सत्संगाला जायचंय. तर दादू बाबा काय म्हणतात, मी देवाचे हात पाय चेपतोय. तो बाहेरून शिवी देऊन म्हणतात, अरे उसको ना हात आहे ना पाव, तू क्या दबा रहा है. त्याप्रमाणे कर्णरहिताला कान कल्पितात, नेत्ररहिताला नेत्र मानतात, गोत्ररहिताला गोत्र कल्पितात, निराकाराला रूप कल्पितात. अव्यक्त इंद्रिय गोचर असा जो मी, त्या मला व्यक्ती प्रमाण गोचर मानतात. मी अव्यक्त आहे तरी पण मला व्यक्त मानतात. मी इंद्रियांना गोचर न होणार तरी पण मला त्याच्यात बसवतात. ते इच्छा आहे असे म्हणतात, त्याला कसली इच्छा नाही. व जो मी स्वयंमेव नित्य तृप्त आहे, त्यास तृप्ती होते अशी कल्पना करतात. देव कसा आहे? नित्य तृप्त आहे, पण तरी पण त्याला तृप्ती होते असे म्हणतात. मी वस्त्र नेसवण्यात येण्याजोगा नसूनही सर्व जगाला पांघरून घालणारा, त्या मला पांघरून घालतात. सत्य ज्ञानानंत गगनाच्या, आकाशाला ज्याचं पांघरून आहे त्याला देवाच्या ते कपडे घालायची वेळ झालेली आहे. देवाची आता आंघोळीची वेळ झाली. याच्यावर जाधव साहेबांनी एकदा प्रवचन केलं होतं 15-20 वर्षापूर्वी. यांना काय नाही म्हणले, हात नाही पाय नाही, पण हे तेवढ्याच स्वरूपाला फसलेले आहेत. आणि तुम्ही काय घाबरू नका, मी जरी बोललो मी यांच्यातच रोज राहतोय, मला कोण काय बोलणार नाही म्हणतात. भूषणातीत म्हणजे स्थूल सूक्ष्म आकाररहित निराकार असा जो मी, त्या मला अलंकार घालतात. मी सर्व जगाचा उत्पन्न करणारा जगतकारण असून त्या मला दुसऱ्या उत्पन्न करणाऱ्या कारणाची कल्पना करतात. देव बनवायला टाकलेत, हे का नाही. मी सहज अनादि नित्य सिद्ध, मी सहज अनादि नित्य असून माझ्या मूर्ती करतात. मी सदाचाच स्वतः सिद्ध असून माझी प्राणप्रतिष्ठा करतात. आता जेवढे चाललेले तेवढ्या सगळ्या गोष्टी, किंवा आता मध्ये बाप्पा आले होते, आहे की नाही. मी सहज अनादि नित्य असून माझ्या मूर्ती करीतात. मी सदाच स्वतः सिद्ध असून माझी प्राणप्रतिष्ठा करतात. व मी नित्य सर्वत्र नित्य उपलब्ध स्वरूप असता, हे महत्त्वाचं आहे. माझे आवाहन करतात व माझे विसर्जनही करतात. श्लोक ओवी क्रमांक किती? 63 बघूया आपण. मज सहजाते करीती, स्वयंभाते प्रतिष्ठिती, निरंतराते आव्हानिती विसर्जिती का. असू द्या. मी नेहमी स्वतः सिद्ध व अखंड ऐकरस निराकार सिद्ध असून मला बाल्य, तारुण्य, वृद्धत्व अशा प्रकारचा संबंध आस्था आहे असे समजतात. मी अद्वैत स्वरूप असून माझ्या ठिकाणी द्वैत मानतात. मी काही एक न करणारा असून कर्मे करतो व मी तत्वता अभोक्ता असून भोगता आहे असे म्हणतात. देव काय करत नाही, पण आपलं चाललंय, देवच सगळं करतोय, तो काहीच करत नाही. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणतात, मी तत्वता अभोक्ता आहे, मी कशाचाही उपभोग न घेणारा तरी मला उपभोक्ता म्हणतात. मला वस्तुतः कुळ गोत्र नसून माझ्या कुळाचे वर्णन करतात. मी नित्य असून मी मरतो असे मानून माझ्या मरणाने शोक करतात. तसाच मी सर्वांच्या अंतर्यामी राहणारा असलो तरी उगीच आमक्याचा शत्रू आहे व आमक्याचा मित्र आहे अशी माझ्या ठिकाणी कल्पना करतात, आहे की नाही. काय भक्ता राखे आणि दुर्जना ते. मग हे खरं आहे का? ते फायनल आहे का? मग कोणाला सांगितलेलं आहे? जो देवाला सांगायला गेला गारानं, भगवंत मला तो लय त्रास देतो, मला लय त्रास देतो, असं महाराजांना सांगायला गेले तुकाराम. मग तुकाराम महाराज म्हणले देव त्याचा हिसाब करील, तू काय कर, देवाची भक्ती कर, मग तो काय करेल, तुला त्रास देणाराचा काटा काढील, आहे की नाही. पण आता तो जर सगळ्यांच्या हृदयात येतो, कोणाचा काटा काढणार आहे? मी निजानंदात निमग्न असणारा, सतत कशात निमग्न आहे? माझ्या स्वरूपात. त्या मला इतर अनेक सुखाची इच्छा करणारा असे मानतात व सर्व ठिकाणी अधिष्ठान रूपाने माझी व्याप्ती समान साधारण असून मला एकदेशी म्हणजे एकाच स्थळी राहणारा परिच्छिन्न असे म्हणतात.
मी सर्व स्थावर जंगमाचा एकच आत्मा असून एकाचा कैवार घेतो व एकावर रागून त्यास मारतो, अशी माझी सर्वत्र प्रसिद्धी करतात. बघा हे काय, भक्तारा के पायावासी आणि दुर्जना ते संवारे. अधिक काय सांगावे, अशा प्रकारचे सर्व शूद्र मनुष्य धर्म ते सर्व धर्म माझ्या ठिकाणी आहेत असे त्यांचे विपरीत ज्ञान असते. ज्या वेळेस ते आपल्या दृष्टीसमोर एखादी मूर्ती पाहतात त्यावेळेस ही मूर्तीच ती देव आहे या भावनेनेच तिला भजतात. आणि मग तीच चांगली तर मग तीच भंगली तर तिच्यातील देव पण नासले आज नाहीसे झाले मानून तिचा व मूर्तीपूजेचा त्याग करतात व या व अशा अनेक प्रकारांनी मी मनुष्य आहे असे समजतात. म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञानच माझ्या सर्वसामान्य स्वरूपाच्या खऱ्या ज्ञानाच्या आड येते. येणे माते येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसेने आकारे. म्हणून ज्ञानच ते अंधारे ज्ञानाशी करी. हे ज्ञानीच आहेत तसे पाहिले तर, जेवढे आकाराला भजणारे आहेत त्यांची श्रद्धा आहे, परंतु ते ज्ञानच त्यांना काय केलं, अज्ञानाकडे घेऊन चाललेले. श्लोक क्रमांक ते 11 संपला, 12वा श्लोक वाचतोय. त्यांच्या सर्व आशा व्यर्थ होतात, त्यांची सर्व कर्मे व्यर्थ होतात. त्यांनी जरी मला भजलं तरीसुद्धा त्यांनी मला भजलं नाही. त्यांचे ज्ञानही निष्फल असते, त्या ज्ञानाला फळ नाही भेटत. काय ज्ञानाचं फळ? सर्व सुकृताचे फळ मी लाईन, मी परमात्म्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांचे ज्ञानही निष्फल असते, ते विवेकशून्य होतात आणि ते राक्षसांच्या व असुरांच्या मोह पाडणाऱ्या प्रकृतीचा आश्रय केलेले असतात. म्हणजे त्यांचं जर देवाला ते प्रकृतीत समजतात तर स्वतःला सुद्धा काय समजणार, स्वतःलाही प्रकृतीत समजतात. इथं असं आता इथं देवाचं स्वरूप सांगितलं, आता तशा देवाला न जाणणारे प्रकृतीतले राक्षस. आणि पुन्हा दुसरा श्लोक आहे ना, तो लगेच परत सांगणार ज्यांचं व्यापकत्व जाणलेले संत आहेत त्यांच्याबद्दल वर्णन करणार. असं प्रत्येक वेळेला चेंज होत राहते. प्रत्येक 2-3 श्लोक गेले का ट्रॅक चेंज होतोय, ते एक लक्षात आलं पाहिजे याकरता. आणि हे जे चाललेलं आहे, हे काय चाललेलं आहे, राजगुह्य राजयोग आहे की नाही, राजगुह्य राजयोग आहे की नाही. याकरता ज्यांची मजविषयी अशा प्रकारची समजूत असते मागे सांगितल्याप्रमाणे त्यांचे जन्मास येणे व्यर्थ होय, एवढाच देव समजतात, एवढे झलपटे करतात. ज्याप्रमाणे पर्जन्य काळा वाचून आलेले ढग व्यर्थ आहेत किंवा मृगजळाच्या लाटा जशा दुरूनच पाहण्यास बऱ्या असतात, अथवा मातीच्या चित्रातले घोडेस्वार किंवा मांत्रिकाने जादूगिरीने केलेले अलंकार किंवा आकाशात ढगाच्या विशिष्ट आकारामुळे गावचे गावकूस वगैरे दृष्टीस पडणारे नगर जसे मिथ्या असते, भासतेवेळी ते नसतात म्हणून भासतेवेळीही ते नसतात म्हणून त्यांच्यापासून फल असे काहीच नाही, तसे हे फक्त दिसण्याजोगे आहेत, यांना काहीच फळ नाही. जसे चित्रातले घोडे, त्याच्यानंतर ढगात आकार असणारे गावकूस, परत जादूगिरीने केलेले अलंकार, त्याच्यानंतर दुसरं काय सांगितले, जसे शेर किंवा काड्या निवडुंग जरी सरळ वाढला तरी आत गाभा विरहित पोकळ असून वर फळही येत नसते, किंवा शेळीच्या गळ्याला आलेल्या स्तनातून गलोलातून जसे दूध निघत नाही म्हणून व्यर्थ असतात, तसं यांचं भजनं, यांच्या सगळ्या कृती कर्म भजनं हे सुद्धा तसंच आहे. तसेच त्या मूर्ख विवेकशून्य लोकांचे जीवित निरर्थक होय. आणि साबरीच्या म्हणून मुक्ताबाईंनी किती झाडणी केलेली नामदेव महाराजांनी, होशील मुमुक्षु, जा जन्माला येऊन तुझा काय उपयोग नाही. लिंबाच्या झाडा साखरेची आळे, तर काय त्याची फळं कशी येणार आहे ते म्हणले, त्याप्रमाणे तुझं जीवन व्यर्थ आहे. साबरीच्या झाडाला काय त्यांना अजून एक बघा निगुरा म्हटलेलं आहे, तुझं काहीच उपयोग नाही, या एवढ्या भक्तीने काही उपयोग होणार नाही जरी ताटात देव जेवला कीर्तनात नाचलं. तसे त्या मूर्ख विवेकशून्य लोकांचे जीवित निरर्थक होय. साबरीच्या झाडाला फळ आले असता ते जसे कोणाला घेता येत नाही व देताही येत नाही, त्याप्रमाणे त्यांच्या हातून केलेल्या जाणाऱ्या निरर्थक कर्मालाही धिक्कार सोपा. 75 क्रमांकाची ओळख आहे. मग हा बघा त्याच्या पुढेच लगेच जाणार आहे बघा, तैसे मूर्खाचे तया जी आले, धिंग कर्म तयाचे निपजले,
जैसे साबरी फळ आले घेपेना दिजे. मग ते काही पडीन नले पुढे लगेच. त्यांचा काहीही अभ्यास असला तरी मग त्या मूर्खांनी जे काही शास्त्राध्ययन केलेले असते ते त्यास माकडाने नारळ तोडल्याप्रमाणे किंवा आंधळ्याला मोती सापडावे त्याप्रमाणे निरुपयोगी होय. कोणाला? जे माझ्या मूळ स्वरूपाला न जाणता मनुष्य आकाराचं समजून जरी भजत असले आणि मग आवडीचं आहे त्याला आंघोळ पांघोळ जेवणं खावणं सगळे कपडे लागतात तरी सुद्धा त्यांचा अभ्यास कसा आहे ते म्हणतात त्या मूर्खांनी जे काही शास्त्राध्ययन केले असते त्यास माकडाने नारळ तोडल्याप्रमाणे किंवा आंधळ्याला मोती सापडावे त्याप्रमाणे निरुपयोगी. कारण का? माकडाला नारळ फोडून त्यातला आतला पदार्थ खाता नाहीत. तो जरी किती त्या वरबडून घेतलं तर त्याची नख रक्तबंबाळ होतील पण नाही. त्याप्रमाणे यांचं आयुष्य जातं तरी पण अधिक काय सांगावे त्यांनी. डायरेक्ट ओपनमध्ये बोलतात. अधिक काय सांगावे त्यांनी अध्ययन केलेली शास्त्रे लहान मुलीच्या हातात दिलेल्या शस्त्राप्रमाणे किंवा अशुचिर भूताला बीजास शिकवलेल्या मंत्राप्रमाणे अनर्थकारक होत. बघा ते काय म्हणतात की किती अभ्यास केला असेल तर लहान मुलांनी जी शस्त्र घेतलीत खेळायला त्याप्रमाणे त्यांनी ती शास्त्र खेळण्यासाठीच घेतलेली. धनंजया त्याप्रमाणे बाकीचे आपण पण त्याच्यात सापडणार जर आपण तसं विश्वव्यापक स्वरूपाला नाही जाणलं तर. यांचा एकच सिद्धांत याद द्यायचा बस की जगत झालेलंच नाही. हे राजविद्या राजगुह्य योग आहे. धनंजया त्याप्रमाणे त्याचे बाकीचे सर्व ज्ञान व त्यांनी जे काही आचरण केले असेल किती चांगलं आचरण केले असेल ते सर्वच्या सर्व व्यर्थ होत. 2 दिवसापूर्वी बघा ते रामभाऊ गावडे त्यांनी टाकलं होतं. चांगलं बोलतो चांगलं वागतो सत्कर्म करतो दानधर्म करतो पण देवाचं नामस्मरण नाही करीत तरी तो काय आहे? पापी आहे. रामभाऊ बाबा राऊत आहे की नाही. मी काय म्हटलं होतं गावडे बोललो होतं. त्याप्रमाणे त्यांचे बाकीचे सर्व ज्ञान त्यांनी जे काय आचरण केले असेल त्याच्या सर्वच्या सर्व व्यर्थ होत. कारण ते शुद्ध स्थिर व्यवस्थित चित्तरहित असतात. कारण ते चित्तरहित असतात. बघा का किंवा नामदेव तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे घ्या कोणाचाही घ्या आणि कट करून सांगा. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसीने सार अवघे गबाळ डोळ्या आडील पडळे. त्याप्रमाणे शिवाय तमोगुणाला ग्रासून टाकणारी विवेकाचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारी. बघा ही काय करते? शिवाय तमोगुणाला ग्रासून टाकणारी विवेकाचा ठाव ठिकाणा नाहीसे करणारी ज्ञानापर्यंत घेऊन जात नाही म्हणजे अज्ञान रूपी रात्रीत संचार करणारी आहेत. तमोगुणी रूपी राक्षसी आहेत. बघा भक्ती सगळे हेच करणारे आहेत. अभ्यास केलेले सात्विक वृत्तीच्या लोकांना काय म्हणले ज्ञानेश्वर महाराज? राक्षसी वृत्तीचे आहेत. त्या राक्षसी प्रकृतीच्या स्वाधीन झाले म्हणून ते सदोदित चिंतारूपी गालाच्या द्वारा आणखी तामसी प्रकृतीच्या आयतेच मुखामध्ये पडले गेले आहेत. बघा मग राग येतो भांडण्यासारखेच बोलणार आहे ते पूर्णपणे मनुष्य जोपर्यंत जीवाला बोध नाही ना झाला. तुम्ही आपण बी भांडू द्या ना पण त्या भांडणामध्ये ना तो क्लेश नसणार आहे. आणि इथे मात्र सात्विक वृत्तीत सुद्धा कीर्तन चालू असताना भांडणं करणार म्हणलं मग काय विचार आहे त्यांचा? एकमेकाच्या डोक्यात काठी टाकणार. तमोगुणी राक्षसी प्रकृती कोण? अभ्यास करणाऱ्या लोकांबद्दल बोललेले. ज्या राक्षसी प्रकृतीच्या मुखात अशारूप लाळेत हिंसारूपी जीभ लोळते व त्याचबरोबर असंतोषरूपी चघळ घास मासाचे गोळे निरंतर चघळीत असते. जी अनर्थरूप कानापर्यंत ओठाचे काठ चाटीत बाहेर निघते व जी प्रमादरूपी म्हणजे अवधानता भूलरूपी पर्वताची मोठी माजलेली भयप्रद दरी आहे. अवधानता नाही अनवधानता म्हणजे तिथं ते जागृत अलर्ट नाहीत दरी आहे असे समज. तिच्या तोंडात द्वेषरूपी दाढा ज्ञानाचा खसखसा चावून चुराडा करतात व जी अगस्त्य ऋषीला असलेल्या कुंभाच्या आवरणाप्रमाणे स्थूल बुद्धीच्या मूर्ख लोकांना आवरण करणारी जणू गवसणीच आहे. अशा प्रकारच्या त्या आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे भूतास टाकलेल्या बळीप्रमाणे बळी होऊन पडतात ते भ्रांतिरूपी कुंडात बुडून जातात. ज्याला ज्ञान
म्हणजे अभ्यास करूनही आत्म्याचं स्वरूप कळालं नाही. अवजंती माम मुढा, त्यांच्याबद्दल अजून वर्णने. मनुष्य तनुमश्रित, मला माणसाच्या आकाराचे समजतात आणि परमभाव अजानंत, माझं विशेष स्वरूप आहे ते जाणत नाही. त्या लोकांनी त्याला जाणण्यासाठी केलेले आत्यंतिक प्रयत्नसुद्धा राक्षसी प्रवृत्तीमध्ये मोडले गेले. त्याप्रमाणे जे अज्ञानाच्या खळग्यात पडतात त्यांना विचाररूपी हाताचे साह्य मिळत नाही. इतकेच नव्हे तर ते अशा ठिकाणी गेले की जेथे त्यांचा देखील पत्ता लागत नाही. म्हणून ही निष्फळ कथा वर्णन राहू दे, कारण त्या मूर्ख लोकांच्या व्यर्थ कथा हव्यात कशाला. कोणत्या मूर्ख लोकांच्या? कोणत्या मूर्ख लोकांच्या? भक्ती करत नाहीत ते का भक्ती करणाऱ्या? वरवर भक्ती करणाऱ्या लोकांचं. म्हणून ही निष्फळ कथा राहू दे, कारण त्या मूर्ख लोकांच्या व्यर्थ कथा हव्यात कशाला. कारण तिचा विचार केला असता वाणीला व्यर्थ सीन मात्र होईल. असे श्रीकृष्ण बोलले तेव्हा अर्जुन म्हणाला, होय होय महाराज बरे. नंतर भगवान फिरून म्हणतात, ज्या साधू कथांचे वर्णन केलं असता वाणी विश्रांतीच पावते, ती साधूची कथा सांगतो ऐक. पहिलं काय श्लोक सांगितलं आहे? मूर्ख लोक आहेत जे माझ्या मूळ स्वरूपाला जाणत नाही, ते सगळं सांगितलं. परत दुसरा श्लोक त्याचीच गती काय आहे ती सांगणार आहे, फक्त मला तेवढ्याच प्रकारचा समजतात. आणि आता तिसरा प्रकार सांगतात, मला यथार्थ जाणणारे कोण आहेत. आता याच्यात आपण बसलो पाहिजेत, प्रयत्न केला पाहिजे. पण श्लोक क्रमांक 13, पण हे अर्जुना, दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे मला नित्यभूतांचे कारण जाणून, सगळ्यांचं मूळ कारण काय आहे? कारणाशिवाय कार्य नाही. कार्य काय आहे? जगत आहे. कारण काय आहे? अज्ञान आहे. आणि ते अज्ञानाला जाणलं कशाने? ज्ञानाने. तर मूळ स्वरूप काय आहे? परमात्मा आहे. त्या मूळ परमात्म्याचं जर स्वरूप जाणलं, ते काय म्हणतात? नित्यभूतांचे कारण जाणून. काय त्यांचं कारण आहे? परमात्माचे. ते जाणून अनन्य चित्त होऊन बसतात. कोणाला? ते देवाला भजले तरी चुकीचं आहे ते म्हणतात, आणि ते माणसाला भजले तरी हे सार्थक आहे. कारण हे माणसाला काय समजतात? देव समजतात. आणि ते देवाला काय समजतात? माणूस. बघ किती उलटी गेम झालेली आहे. ते देव असून सुद्धा देवाला माणसासारखे धर्म समजतात, आणि हे माणूस दिसत असला तरी काय समजतात? देव. मग माणूस असूनही त्याला देव समजतो. ते दैवी प्रकृतीचे आश्रय केलेले लोक आहेत. आणि जे देव असून त्याला माणूस समजतात त्याला आसुरी प्रकृतीचे लोक म्हणलेले. बघा, राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत. ज्या साधूच्या निर्मळ अंतकरण रूपी क्षेत्रात मी क्षेत्र संन्याशी होऊन, म्हणजे अजन्म एकाच पवित्र क्षेत्रात राहण्याच्या संकल्पाने वास करतो, त्याचा अधिकार काय सांगावा. काय वाक्य ही लगेच कसं पलटी, राक्षस आणि लगेच साधू कसं सांगितले. अरे जे निजले असताही वैराग्य आपणहून त्यांची सेवा करते, म्हणजे ज्यांची स्वप्नातही वैषयिक भोग्य सुखाच्या वासनांनी वैराग्य ढळत नाही. ओवी क्रमांक 88 बघा. तरी जयाचे ओखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्याशी. बघा, त्या माझं मन काय, माझं मत काय का अशा क्षेत्रामध्ये साधूचं 3.5 हाताचं शरीर आहे, त्या क्षेत्रामध्ये संन्याशी होऊन कोण राहते? क्षेत्रज्ञ. मला असं वाटतं त्याच्या घरात जाऊन राहावं, म्हणजे यशाच्या शरीरामध्ये. का तर निजलियाही उपासी वैराग्य. का निजलेलं असलं तरी वैराग्य, आणि वैराग्य म्हणजे त्याग, वास्तव न स्वीकारणे, म्हणजे नश्वर जगताला यथार्थ जाणणे. ही ओळ घेतली. ज्याच्या परमप्राप्तीच्या उत्कट आदरपूर्वक चांगल्या भावनेनेच धर्म राज्य करतो, व ज्याचे मन नेहमी सद विचारालाच पुष्टी प्रदान करणारे जीवन होय. ही घेतली आपण, नाही घेतली तरी चालू शकते, पण राहू द्या. जे ज्ञानरूपी गंगेत स्नान करून अंतर्बाह्य शुद्ध झाले, जे पूर्णतया जेवून म्हणजे कंसात ब्रह्मस्थिती रूप पूर्णतेस प्राप्त होऊन तृप्त झाले, व जे महात्मे म्हणजे जणू शांतीरूप वेलीस नवीन कोवळी फुटलेली पालवीच होत. त्यांचं वर्णन ज्ञानाने पूर्णपणे न्हावून त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये, म्हणजे तयाचे अवयव सुखाचे कोंब, पूर्ण परमात्मा विराजमान झालेले आहे. कारण त्यांच्या शरीरात कोण राहायला आलेले आहे आता? क्षेत्रज्ञ म्हणून परमात्मा.
तसेच जे महात्मे म्हणजे जणू काय पूर्ण परब्रह्म स्थितीस फुटलेले कोंबच आहेत. पुढेच वाक्य आहे का ते? नाही, त्याच्यात त्या ओवीचा अर्थ आहे 91 ओळी चालू आहे. ते तसे जे महात्मे म्हणजे जणू काय पूर्ण परब्रह्म स्थितीस फुटलेले कोंबच आहेत, किंवा जे सात्विक धैर्यरूप मंडपाचे खांब होत, ही म्हणून साधकासाठी म्हणलंय. नाहीतर यांच्या दृष्टीने जगत सगळं काय आहे? परमात्माच आहे. जग आहेच नाही, सगळा परमात्मा आहे. पण आता आपल्यासाठी ते एक पॉइंट मागे येऊन बोलतायत. नाही तर त्यांच्या दृष्टीने सरसकट सगळं काय परमात्मा आहे. जे महात्मे जणू काय पूर्ण परब्रह्म स्थितीस फुटलेले कोंबच आहेत, हे आपल्याला समजण्यासाठी. कारण आपण स्वतःला काय समजतोय? माणूस समजतोय. आणि आपल्याला त्यांच्याकडे जायचं शिकायला, म्हणून ते असे तुम्हाला तिकडे गेल्यावर तसे करतील. सात्विक धैर्यरूपी मंडपाचे खांबच होत. किती प्रसंग आला तरी आपण डळमळीत झालो नाही पाहिजे. त्याचं नाव सात्विक धैर्यरूप मंडपाचे खांबच आहेत. त्याचप्रमाणे जे ब्रह्मानंदात्मक समुद्रात बुडून तुडुंब ओतप्रोत आनंदाने भरलेले जणू घटच आहेत. सर्व घटी हा जो घट आहे, आपल्याला अनुग्रहाच्या माध्यमातून जर स्थिती झाली ना, आपण जर कंटिन्यू त्याच्यात असलो तर कोणत्या समुद्रात आहे? आपण ब्रह्मानंदात्मक समुद्रात आत्ता या घडीला आहोत. आपली तशी धारणा हवी. ओतप्रोत आनंदाने भरलेले जणू घटच आहेत, म्हणजे आत हरी आणि बाहेर हरी. त्या घटामध्ये ज्यांना भक्तिरसाची इतकी प्राप्ती झाली आहे की त्यापुढे जे मोक्षालाही मागे सर पलीकडे हो असे म्हणतात, व ज्यांना ज्यांच्या सहज व्यवहारातील लीलेतही नीती जगलेली दिसते, त्यांच्या प्रत्येक वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये काहीतरी नीती दडलेली आहे. ज्यांनी आपल्या सर्व अवयवात शांतीरूप अलंकार घातलेले आहेत, काही झाले तरी. कोणती शांती? ती हरिओम शांती, आत्मशांती. व ज्याचे चित्त म्हणजे सर्व व्यापक जो मी, त्या मला आच्छादित करणारी जणू खोळच होय. त्यांनी काय केलेले? हा बघा, आता मग अशी म्हणलेलं वाक्य लागू पडत नाही, याच्यावर मात केली यांनी. साधूंनी यांनी काय केली? भक्ती करणाऱ्यांनी मात केली. काय ते म्हणले? मी त्यांच्यात आहे, पण ते माझ्यात. बरोबर आहे ना? चालू दे की ते. नाही ना साहेब, का बरोबर आहे? ते माझ्यात आहे, करेक्ट, असं पाहिजे. ते माझ्यात आहे पण मी त्यांच्यात नाही. कारण का? मी व्यापक आहे आणि ते संकुचित आहे. ते जगाला पांघरून घालणार आहेत, त्यामुळं त्यांना कसं काय आपण पांघरून घालू शकतो? पण इथे खोळ केली, शरीर जशी पखवादाची खोळ आहे ना, आणि त्याच्यात पखवा टाकला, तसा हे शरीर म्हणजे खोळ, आणि त्याच्यामध्ये कोणाला टाकला आहे? त्यांनी देवाला टाकलेला आहे. बघा आता त्याला त्याच्यावर ताण आणला की नाही पहिल्या वाक्यांवर. आता त्यांच्यात नाही का? आहे. ज्यांनी आपल्या सर्व अवयवात शांतीरूप अलंकार घातले आहेत, व ज्याचे चित्त सर्व व्यापक जो मी, त्या मला आच्छादित करणारी जणू खोळच होय. कोणी कोणाला आच्छादित केलेलं आहे? आता याने देवाला आच्छादित केलेलं आहे. का? याच्या बाबाने याला सांगितलं तू परमात्मा आहेस. आणि हे पण तुम्हाला आपल्याला समजणार म्हणून ते म्हणतात. नाही तर कोणी कोणाला झाकलेलं नाही. सोन्याने दागिन्याला झाकलेलं आहे की नाही? अंगठी, बांगडी, चैन. का म्हणता मग? झाकले म्हणूनच ना. जगत का दिसतंय? देवाला विसरले, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं काय दिसतंय? जगत दिसतंय. बांगडी, अंगठी, चैन कशामुळे दिसते? कोणाच्या अज्ञानामुळं? बांगडी, चैन सोन्याच्या अज्ञानामुळं काय दिसते? तसं आत्म्याच्या अज्ञानामुळं काय दिसतंय? हे जगत दिसतंय. म्हणून आपल्याला हे बोलायचं नाही. तर कोणी कोणाला सोनं झाकलेलं आहे का अंगठीमध्ये? म्हणजे झाकलेलं आहे का? उघडच आहे ते. त्याप्रमाणे पण आपल्याला समजण्यासाठी हे वाक्य आहे. असे जे महात्मे ते व्यापक अनुभूती संपन्न साधू होत, ते दैवी म्हणजे भगवत भक्तीला अनुकूल असणाऱ्या सात्विक प्रकृतीचे दैव म्हणजे भाग्यच होत.
हे सर्व माझे स्वरूप आहे असे जाणून पहा. हे एवढे व्यापक अनुभूतीचे आहेत आणि ज्या दैवी प्रकृतीत राहतात त्या प्रकृतीचं काय भाग्य आहे का त्याचा तिचा त्याने अंगीकार केलेला आहे. बघा असे जे महात्मे ते व्यापक अनुभूती संपन्न साधू होत. ते दैवी म्हणजे भगवत भक्तीला अनुकूल असणाऱ्या सात्विक प्रकृतीचे दैव म्हणजे भाग्यच होत. हे सर्व माझेच स्वरूप आहे असे जाणून बघा, हे सगळं माझे स्वरूप आहे असे जाणून मग ते महात्मे वाढत्या प्रेमाने मला भजतात. म्हणजे कोणाला भजतात? जसा नाथबाबांचा शिष्य दंडवत स्वामी मेलेल्या गाढवाला सुद्धा नतमस्तक आहे. जो जो माणूस भेटेल त्याला काय घालायचे? डायरेक्ट दंडवत. का का हां, ते महात्मे वाढत्या प्रेमाने मला भासतात, पण त्यांच्या मनोवृत्तीने उपास्यभूत देव वेगळा निराळा व मी उपासक निराळा अशा द्वैताला स्पर्श सुद्धा केलेला नसतो. ते मला वाढत्या प्रेमाने भासतात, पण कसा? तो देव आणि मी भक्त अशा भावनेने नाही. 95 ओळ घेतलेली आपण. हां, मग वाढतीनी प्रेमे माते भजती ते महात्मे परी दुजे पण मनोधर्मा शिवतले नाही. या वाक्याने नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव याच्यावर ताण आणलेला आहे. म्हणजे इथपर्यंत आपण जर गेलो तर आपल्याला कळणार, इथपर्यंत आपण गेलो तर, अन्यथा तेवढंच घेऊन बसणार. बरं, त्याच्यानंतर पुढे ते म्हणतात मग ते देवभक्त मी वेगळा होऊ दे असं पण नाही म्हणणं. ते ऐसे मीच होनी पांडवा करती माझी सेवा परी नवला होतो सांगावा असे ऐक. ते माझी मीच होता, ते भगवत भक्त देव होऊन माझी भक्ती करतात आणि द्वैताचा पूर्णपणे हे करत नाहीत, स्वीकार करत नाहीत. अर्जुना, अशा प्रकारे जे मद्रूप होऊन पुन्हा काल्पनिक द्वैताचा स्वीकार करून माझी सेवा करतात, पण त्या सेवेचा प्रकार आश्चर्यकारक असून तो सांगावायचा राहिला आहे, तो ऐक. ऐसे मीच होऊन पांडवा करती माझी सेवा परी नवला हो तो सांगा असे ऐक. आता इथे मला थोडंसं वाटते तिकडे पाहिल्यावर बोलू आपण. 96चा अर्थ वाचा. याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात, पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार आश्चर्यकारक आहे, तो सांगतो ऐक. हा परफेक्ट अर्थ आहे. याच्यात थोडं घुसडम झालेले जाऊ द्या. अशा प्रकारे जे मद्रूप होऊन पुन्हा काल्पनिक द्वैताचा स्वीकार करून, मग याच्यामुळे काल्पनिक माझी सेवा करतात. जरी ह्या वाक्याचा अर्थ आहे काल्पनिक, तरी पण द्वैताचा स्वीकार करून एवढं डोक्यात घेऊन जातील. काल्पनिक हा शब्द मंद डोक्याच्या डोक्यात घुसायचा नाही, पण त्यांच्या सेवेचा प्रकार आश्चर्यकारक असून तो सांगावायचा राहिला, तो ऐक. जसं द्वैत न मोडता केले अर्जुना आपणायचे, म्हणजे द्वैत ठेवलंच पण एक जीव झालेले, म्हणजे आता द्वैत राहिले का? आणि इथे यांनी तसाच शब्द वापरलेला आहे, पण त्याचा अर्थ बघा. ऐसे मीच होनी पांडवा करती माझी सेवा परी माझी सेवा करतात, द्वैत अद्वैत काय नाही. परी नवला हो तो सांगावा असे ऐक. कशी करतात ऐक. श्लोक क्रमांक 14 वाचतो. अहोरात्र माझे कीर्तन नामस्मरण करणारे. अहोरात्र कसे करतील? अहोरात्र दिवस रात्र. हां, म्हणजे श्वासाचं हे पण आता म्हणले म्हणून आता काही ठिकाणी आपल्याच इथं चाललेले श्वासावर नामस्मरण करायचं का मनातल्या मनात करायचं, श्वासावर करायचं का मनातल्या मनात करायचं, असं अजून आपलं अजून फायनल झालेलं नाही. आणि अजून पुढचा टप्पा आपला बाजूला आहे, कोणता? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. तिथपर्यंत अजून आपण गेलेलोच नाही. आपला अजून इथंच चाललेलं आहे खिचडी काला. काय श्वासावर करायचं का मनातल्या मनात करायचं, श्वासावर करायचं का मनातल्या मनात करायचं. गोंधळ कोण करते जास्त निर्माण? सांगणारे करतात. आणि सांगणारे परत म्हणतात आम्हीच मिस्टेक करतोय, असे परत सांगणारे. हे असं बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे? हे असं बोललंच पाहिजे का नाही बोललं पाहिजे? बोललंच पाहिजे, नाही का? अहोरात्र माझे नाम कीर्तन नामस्मरण करतात.
चिन्मयानंद स्वामी म्हणतात अख्खा दिवस 22-23 तास धिंगाणा आणि संध्याकाळी आले का एक दिसतार धान 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 काय म्हणतात त्याला ढोल ताशाला काही ताल नाही, स्वर नाही, बोलण्यात सुद्धा स्वर नाही आणि मोठ्याने गर्जने करणार भजन करून जाणार. त्याला सततन कीर्तन किंवा काय म्हणत नाही. हां, त्याला स्वर ताल ठेका काही नाही आणि त्याच्यात भाव पण नाही. आणि परत इथून सुटले का परत त्याच काथ्याकूटमध्ये आहेत. अहोरात्र माझे कीर्तन नामस्मरण करणारे कसं करत असतील अहोरात्र. श्वासाचं सुद्धा संबंध राहिलेलं नाही त्याच्याही पुढे. बस बाबा म्हणले एकदा नाव ठेवलं ना तुमचं परत म्हणता का खिशातून पडून गेलं का काय विसरलं म्हणून. नाही, ओरिजिनल नाव काय आपलं सगळ्यांचं ओरिजिनल नाव. हां, आणि इंद्रिय निग्रह क्षमदम इत्यादी धर्माने यत्न करणारे ज्यांचे आता याच्यावर सुद्धा बघा माऊली याच्यावर ताण आणतात. हे म्हणतात माझे नाम इंद्रिय निग्रह क्षमदम इत्यादी धर्माने यत्न करणारे आणि ते म्हणतात यमू म्हणे कवना ते यमावे दमू म्हणे कवना ते दमावे. बघा म्हणजे त्याला सुद्धा त्यांनी अशी किती म्हणजे याच्यामध्ये फार आपल्याला जेवढा अभ्यास करू तेवढा कमी आहे. पण आपल्याला अभ्यास करायला टाईम कमी आहे. तुम्हाला धन्यवाद आहे सगळ्यांना. कामधंदा करू कशी ज्ञानेश्वरी झालं तुम्ही पळत असताय धनाधंदा. गोरडे बाबा म्हणतात आपण कसे आहेत निवदे गडी आहे गेल्यावर डायरेक्ट ताटावर बसायचे. पण तुम्हाला मेहनत करायची. पुढच्या जन्मात तुम्ही पुरुष होणार आहेत. हां, आणि आता या नको बरं आहे महिलात बरं आहे. तुम्ही काय होणार ते सांगतो ना आता. ते तर मोठं गौड बंगाली असंच एकदा झालं होतं. हे पुरुष होणार कारण यांना स्वतंत्रता नाही तरी त्याच्यावर मात करतात. आणि यांना स्वतंत्रता दिलेली आहे. हे पुलावर आहेत गप्पा मारा इकडं तिकडं. हां, मग ते काय होणार त्यांना श्रेय करणार, त्यांना परावलंबी करणार. बरं तुम्ही आपण सो काहीतरी करतो पण जर यांनी काहीच केलं नाही त्याला तिकडं पाठवणार. कळाल ना. 2+4 हिजड्याच्या योनीला पाठवणार. इंद्रिय निग्रह क्षम धर्माने यत्न करणारे ज्याचे अचाचल्य हेच व्रत अचल चांचल्य नाही किंवा ज्याचे ब्रह्मचर्याधिक व क्षमाधिक व्रत दृढ आहे ते दृढ व्रत आणि मला नमस्कार करणारे परमप्रेमाने नित्यमुक्त होऊन उपासना करतात. आता बघा क्षम दम आणि इथे अजून एक वाक्य टाकलेले ब्रह्मचर्याधिक आहे का त्या श्लोकात साहेब. श्लोकात अर्थात आणि श्लोकात मूळ श्लोकात. हां, मी ही याच्यामध्ये गुंतली गेली. आता ब्रह्मचर्य म्हणजे काय काका सांगतील. काका काय. हां, जळी सविता प्रतिबिंबला तरी तो नाही ओला झाला तसा श्री संगे प्रजा वेला नाही मुकला ब्रह्मत्वेशी. बघा हे ब्रह्मत्व आहे संतांना. यांनी यांच्यात अजून एक घातलं आहे की नाही. चालू द्या. दृढ माझे व्रत मला नमस्कार करणारे परमप्रेमाने नित्यमुक्त होऊन उपासना करतात. परमप्रेमाने म्हणजे उष्ण नाही आणून आतूनच त्यांना आवडतं. आता आपल्याला कसं हाणून मारून घेऊन जायचं आणि ते मात्र ओरिजिनली. अरे मला मुद्राधिक रूपाने नटून हरिकीर्तनाच्या प्रेमात छंदात काय आनंदाने ते नाचतात म्हणून सांगावे. त्यांचा प्रेमयुक्त हरिनाम संकीर्तनाच्या उत्कर्षामुळे सर्व दोष नष्ट झालेले असतात. बघा आता मला त्या चिन्मयानंदांचं बोलणं कोणाला डोळ्यापुढे ठेवू नये. बस घंटिळा लावून माळा घालून रस्त्याने बेधडक नाचणारे त्यांना सुद्धा नाही म्हणत सततम कीर्तयंतमा. तसं करतील काय ते. तेवढं किती वेळ चालेल चालून किती वेळचं करू शकतात तसं भजन. आता आपण गेलो होतो त्या माळशेजमध्ये किती वेळ नाचलो. तास दीड तास झालं बस झालं. परत गाडीत बसल्यावर सगळे पाणीच करायला लागले. खरं तेवढं करू शकत नाही जास्त 24 तास. मग ते स्थूल क्रियेचा नाही आहे. मला मुद्राधिक रूपाने नटून
हरिकीर्तनाच्या प्रेमात छंदात काय आनंदाने नाचतात, रंगरिपेर करून सगळं व्यवस्थित. म्हणून सांगावे, त्यांच्या प्रेमयुक्त हरिनाम संकीर्तनाच्या उत्कर्षामुळे सर्व दोष नष्ट झालेले असतात. बघा इकडच्या अर्थात नाही. म्हणून प्रायश्चित्ताचे सर्व व्यापार नाश पावलेले आहेत, कारण त्यांनी कीर्तनाने पापाचे नाव देखील राहणार नाही असे केले. यांचं नामस्मरण कसं आहे? तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामच नाही पापाचे ऐसे गेले. पाप राहिलं नाही, पुण्य राहिलं नाही. यम म्हणजे मनोनिग्रह व दम म्हणजे इंद्रिय निग्रह यांना निस्तेजता निष्कृष्टता आणली. तीर्थे आपल्या जाग्यावरून उठून लावली. कोणी? जाणारानी का न जाणारानी? जाणारानी का न जाणारी तीर्थ ठायावरून उठवून लावली? न जाणारानी. जाणारानी त्यांचं महात्म्य तसंच ठेवलंय. तीर्थाला गेलं पाप जातं. अहो तुम्ही याला सगळ्यांना बाधकता आणताय तसं पाहिलं तर. ही म्हणजे तुमची ही पावर नाही. मग तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज ते गेले नाही का? गेले ना. ते गेले कशासाठी गेले? बाळासाहेब म्हटले. बाळासाहेब महाराज चव्हाण त्यांनी एक म्हटले. ते म्हणले आपण जर गेलो तीर्थाला आणि तिथेच आपलीच माणसं नेऊन भागवत केलं, त्यापेक्षा इथंच केलं तर काय प्रॉब्लेम आहे? कोण म्हणतंय? आणि तेच तेवढे बोलू शकतात हा, बाकीचे कोण बोलू नाही शकत. पण तरी म्हणले, ते म्हणले जायचं आपण. पण तरी पण जायचं म्हणले. नाहीतर मग इथंच केल्याने काय फरक आहे? इंद्रिय निग्रह निस्तेजता निष्कृष्टता आणली. तीर्थे आपल्या जाग्यावरून उठून लावली व यमलोकीचे सर्व व्यापार बंद पाडले. हे वारकरी संप्रदायातली पावर आहे. यम हे साधन म्हणू लागले. कोणाचा आता मी निग्रह करावा? कारण या जगात त्याला वेगळेपणा दिसतच नाही. दम हे साधन म्हणू लागले. कोणत्या इंद्रियाचे दमन करावे? व तीर्थे म्हणू लागली आम्ही कशाचे क्षालन करावे? कारण दोषच औषधासही उरला नाही. एवढा सुद्धा दोष नाही राहिला औषधासाठी जेवढा पाहिजे तेवढा. याप्रमाणे माझ्या नामघोषाने विश्वातील सर्व प्राण्यांची दुःखे नाही तशी करतात व सर्व जगच ब्रह्मसुखाने दुमदुमून घनदाट भरतात. माऊलींना स्वीकारतात लोक सगळं. असं काम केलं. पण असं बाबांनी काम केलेले नाहीतर. चिन्मयानंद स्वामी म्हणतात विवेक चुडामणीमध्ये, असं जर नसतं ना तर गरीब भिकारी झोपडपट्टीमध्ये कधीच हास्याची एक लकीर सुद्धा ऐकायला नसती भेटली. कशामुळे? दे राया रंका पारणे आमोदाशी. ते साधू पहाट झाल्याशिवाय जीवांना प्रकाश म्हणजे आत्मज्ञानाची पाठ करतात. अमुक ठिकाणीच गेलं पाहिजे. हो, हे साधनांना सुद्धा आता गौणत्व आणलं, तीर्थाला आणलं ना, तसं इतर साधनांना सुद्धा साधन करून आपण ब्रह्म होऊ. ह्या आपल्या कल्पना चुकीच्या आहेत. अशी ज्ञानेश्वरीतली कोणती ओळ आहे? उलट मरून जाऊ अशी साधनं करता करता तरी स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. कोणती ओळ आहे अशी आहे ओळ खरंच, पण आता आठवत नाही. तया उमपा माप का घालावे, मज अव्यक्त असता व्यक्त का मानावे? कोणाला? स्वतःला. आणि सिद्ध असता परमात्म्याला नाही हे वाक्य. एक तरी ववी सिद्ध असता का निमावे, साधनावरी. साधन करून करून का मरावं माणसाने? बस. ते साधू पहाट झाल्याशिवाय जीवांना प्रकाश म्हणजे आत्मज्ञानाची पहाट करून देतात. अमृताशिवाय जगाला ते जगवतात. तुमच्या भाषेत ते अमृत मृत्यूभ्याने पेले, पण त्या अमृताला सुद्धा लाजवतील अशी ताकद त्यांच्यामध्ये. व योग साधनाशिवाय लोकास धडधडीत डोळ्यास मोक्ष दाखवतात. हा, ती काय सोपं आहे का आता? धडधडीत काय वाक्य? ज्ञानचक्षुने ब्रह्मैक्य साक्षात्कार करून देतात. ज्ञानचक्षुने आत्मतत्वाने ब्रह्मैक्य साक्षात्कार करून देतात. 201 नंबरची ओळ वाचा साहेब. जबरदस्त असतं साखरे बाबांनी हा अर्थ केलेले. जबरदस्त. ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय
शिवाय मोक्ष डोळ्यांना दाखवितात. इथं लोकांना धडधडीत डोळ्यांना मोक्ष दाखवतात. हे एक पॉवरफुल वाक्य आहे. ज्ञान चक्षुने बरं दाखवतात म्हणजे परत कंसात ते लिहितात नाही तर हे येडे ज्ञान चक्षुने. कोणत्या चक्षुने? ज्ञान चक्षुने. दिदली प्रेमकळा ज्ञान मुद्रा. अजून सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. हा ज्ञानदृष्टी. करेक्ट. परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा अंतर योग्यता भेद ते मानित नाही व लहान थोर अशी निवड करण्याचे ते जाणत नाही. ही वेगळी आहे का जरा? ते राया रंका पाडू नाही, ही वेगळी बघा. तरी परी राया रंका पाड धरू नेनती सानया थोरा कडसनी करू एक सरे आनंदाचे आवरू होत जगा कोणी सरसकट देती आलियासी दान त्याची योग्यता पाहून नाही. कैवल्य कनकाची दाना जो न कडसे थोरसाना द्रष्टाची दर्शना पाडाव. जय हरी जय हरी. छान, एकदम सुंदर. भागवत मधले का? अमृत अनुभव. वा. तो लहान थोर बारीक मोठा पात नाही भेटल त्याला. परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा अंतर योग्यता भेद मानित नाही. लहान थोर अशी निवड करण्याचीही जाणतच नाही. ज्याप्रमाणे जगाला सरसकट आनंदाचे गावकूस माहेरघर होतात. पूर्वी कधीतरी वैकुंठास जाणारा एखादाच क्वचित आढळत येत असे. आता तसंच आहे. पूर्वी असं कधीतरी एखादा वैकुंठाला जात होता. आता सगळे सरसकट वैकुंठाला जातात. का वैकुंठच केले जाग्यावर वैकुंठ गेले. ही आपली भूमिका पाहिजे ना. आपली तर पाहिजे, बाकीच्यांची नसली तरी आपल्याला तेवढं भेटलेले ना. पण आपली पण नाही होत का? पूर्वी कधीतरी वैकुंठात जाणारा एखादाच क्वचित आढळात येत असे. परंतु ह्या साधूंनी सर्व जगच वैकुंठ केले. अशा माझ्या नामभजनाच्या नामघोष महात्म्याद्वारा अखिल विश्व ढवळून काढले व सर्व पवित्र केले. त्या साधूंचे तेज सूर्याप्रमाणे निर्मळ आहे म्हणावे, परंतु त्या सूर्यातही तो अस्ताच जातो. हा दोष आहे. कोणाची उपमा कोणाला लागू नाही पडत बरं का. उगच कुठं गेल्यावर काय कोणाची उगच वाखाणी करत बसून आपण अडचणीत नाही यायचं. चंद्रासारखे म्हणावे तर तो एखाद्या वेळेसच म्हणजे पौर्णिमेसच पूर्ण असतो. परंतु हे साधू नेहमी परब्रह्मस्थितीने पूर्ण असतात. त्यांचे औदार्य मेघाप्रमाणे म्हणावे तर तो ओसरतो. म्हणून निरंतर ब्रह्मैक्यबोधाची वृष्टी करणाऱ्या महात्म्यास उपमा देण्यास पुरेसे होत नाही. तर हे साधू निशंकपणे कृपावंत असे जणू सिंहच होत. जे माझे नाम एक वेळ मुखात यावयास म्हणजे एकदा यथार्थ उच्चार होण्याकरता सहस्रवधी जन्म माझी सेवा करावी लागते. वा. देवाचं नाव एकदा मुखात यायलासाठी 1000 वर्ष देवाची सेवा करावी लागते. ते माझे नावच आपणहून त्याच्या वाचे पुढे मोठ्या प्रेमा कौतुकाने नाचत असते. ही ओळ आहे का? निवडक ओवेत घेतलेली ना? नाही, ही घ्या बघा. ते नाम त्यांनी घेण्यापेक्षा ते नाम म्हणतो मला माझा उच्चार कर. नाम येऊन त्याला वरतो. तो मी एक वेळ वैकुंठालाही नसतो, एक वेळ सूर्यमंडळातही दिसत नाही. इतकेच नव्हे तर एक वेळ योगांचेही मन उल्लंघन करून जातो. परंतु पांडवा, असा मी हरवला असून कोठे सापडलो नाही. तरी जे ते माझ्या नावाचा सतत बरवा घोष करतात त्यांच्याजवळ खात्रीने सापडावयाचाच. बघा, मी हरपलो घेऊसावा जे ते नाम घोष कर बरवा करती माझा. बघा, ते माझ्या गुणसंकीर्तनात इतके तृप्त झालेले असतात की त्यामुळे ते देशकालाला विसरून नामस्मरण विसरून नामसंकीर्तनाच्या नाम नाही पुढं नामसंकीर्तनाच्या योगाने ते आपल्याच ठिकाणी आपले सुख स्वरूप सुद्धा सुखी झालेले असतात. स्वरूप सुख द्वारा सुखी झालेले असतात. त्यामुळे ते देशकालाला विसरून नाम संकीर्तनाच्या
म एक्स्ट्रा आहे तो फक्त उडवला पाहिजे ना, है ना. नामन संकीर्तनाच्या मनामन संकीर्तनाच्या फक्त म उडवायचा त्याच्यातला. ते आपल्याच ठिकाणी आपले सुख स्वरूप सुद्धा सुखी झाले. सुख ते आपले स्वरूप सुख द्वारा सुखी झालेले असतात. देशकाळाला विसरून आपल्याच ठिकाणी आपल्याचमुळे सुखरूप झालेले असतात. ते महात्मे कृष्ण विष्णू हरी गोविंद या केवळ नावाचा उत्तम कविता गीत गातात आणि मधून मधून शुद्ध आत्मविषयक चर्चा स्पष्ट रीतीने पुष्कळ करतात. हे अर्धी टूक म्हणायची, बाकीच्यांनी पुढची म्हणायची नाही. पहा काय, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. पण माझी आत्मचर्चा विशद आणि उदंड गातात. ते आत्म्याबद्दल बोलतात. आत्म्याबद्दल नसतं जास्त कीर्तनात बोलायचं. मधून नाही आला, हा ओवींमध्ये नाही आला मधून मधून. पण त्यांचं म्हणणं आहे की मधून मधून म्हणजे वेगळ्या मोकळ्या टायमामध्ये असं नाही त्याचा अर्थ. म्हणजे कृष्ण विष्णू हरी गोविंद आणि जसं कसं विठ्ठल विठ्ठल कीर्तनात करतात तसं करतात. आणि परत निरूपणाला सुरुवात केली का विशद उदंड, म्हणजे कीर्तनामध्ये 1.5 तासामध्ये आत्मज्ञानाबद्दल बोलत बसणार आणि अर्धा तासामध्ये विठ्ठल विठ्ठल रूप पाहता लोचनी पुलत ते रामकृष्णारी हे सगळं म्हणणार असं. हे फार वर्णन राहू दे अर्जुना. मग किती माझे भक्त, किती एक माझे भक्त माझे गुणानुवाद कथा वर्णन करीत चराचरात्मक जगतात संचार करतात. बघा असे एक नाहीत, असे अनेक येते म्हणतात. बहु असो या परी, बघा एक नाही ते म्हणतात उदंड गाती. आणि आता राहिले नाहीत. परी बहु असो या परी कीर्तित माते अवधारी एक विचरती चराचरी पंडू कुमरा. हे फार वर्णन राहू दे अर्जुना. मग किती एक माझे भक्त माझे गुणानुवाद, काय अर्थ आहे तिकडे वाचा 11 नंबर. आता हे फार वर्णन करणे राहू दे अर्जुना ऐक. याप्रमाणे माझे किती एक भक्त माझी कथा करीत चराचरांमध्ये संचार करीत असतात. 11 नंबर घ्यायची. का घ्यायची सांगा बरं, का घ्यायची? हां 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 भरपूर आहेत म्हणून. आता असे राहिले नाही. तुकाराम महाराजांसारखं कोण राहिलं नाही. आता फक्त गाथा वाचला म्हणजे तुकाराम महाराज. ज्ञानेश्वरांसारखे राहिले नाही. त्याच्यासाठी हे असे भरपूर आहेत. मग आणि काय ते अर्जुना. दुसरे कित्येक जे आहे ते सहज पंचप्राण व मन यांना मार्गदर्शक वाटाडे म्हणून मोठ्या तत्परतेने जतन करून घेऊन यापुढे महाराज क्रमाने अष्टांग योगाचे वर्णन करतात. बाहेरच्या बाजूस यमनियमाचे काटेरी कुंपण लावून त्यात आत मूळबंधाचा वज्रासनाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायामरूपी सतत चालू असणाऱ्या जणू आग ओतणाऱ्या तोफा ठेवल्या. बघा नामचिंतनाचे रीत सांगतात. वज्रासन केलं बरोबर ना. हां त्याच्यानंतर मूलबंध बंद केला. नंतर प्राणायामरूपी तोफा सतत श्वासाची गती जोरदार चालू ठेवली. मग अधोमुख कुंडलिनी ऊर्ध्वमुख जी खाली तोंड करू नये तिला ऊर्ध्वमुख केली. ती ओपन झाल्यानंतर लगेच जमिनीकडे जाते. तिला ऊर्ध्वमुख करून जागृत होऊन तिच्या प्रकाशाने मन व प्राण यांच्या अनुकूलतेने चंद्रामृताचे अर्थात 17व्या जीवनकालाचे आनंदाचे तळे स्वाधीन करून घेतले. इथं वर तळ आहे. चालताना असं सांभाळून वाटीसारखे चालताना सांभाळून चालायचं. सांडू शकत आहे ना. ओव्हरफुल झाले होते. टिप 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 चालू आहे पडजीभेतून आहे की नाही. तिथे अनुकूलतेने चंद्रामृताचे अर्थात 17व्या जीवनकलेच्या आनंदाने तळे स्वाधीन करून घेतले. त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला व तो म्हणजे काम क्रोधाधिक विकारांना प्रजेस परिवारास जाळून टाकले आणि इंद्रिय बांधून हृदयात आणून ठेवली. तो इतक्या धारणारूप घोडेस्वारांनी शत्रूवर गर्दी करून हल्ला करून पंचमहाभूतास आटवून एकत्र केले व संकल्पाचे चतुरंग सैन्यदल मन बुद्धी चित्त व अहंकार हे पार नाहीसे केले. बघा त्या नामसाधना करत असताना कसं एक एक गोष्टीला कसा विजय मिळाला. मन नंतर जिंकले रे जिंकले असे म्हणून आपला जय जयकार सर्वांस कळवणारा
ध्यानाचा नगारा वाजू लागतो व ध्यानाने परब्रह्माशी झालेले तद्रूपतेचे एक छत्र झळकत झालेले असलेले दिसते. नंतर समाधीचे संपूर्ण ऐश्वर्य जे आत्मानुभवात आहे त्या ब्रह्मैक्यानुभवात्मक सामरस्यामुळे म्हणजे एकरसता झाल्यामुळे त्या आत्मानुभवाच्या राज्यसुखावरच त्या योग्याला पट्टाभिषेक झाला. बघा, नंतर समाधीचे संपूर्ण ऐश्वर्य जे आत्मानुभवात आहे, समाधीचं सगळं सार काय आहे? आत्मानुभव. त्या ब्रह्मैक्यानुभवात्मक रस्यामुळे म्हणजे एकरसता त्या ब्रह्मस्वरूपाशी तो एक झाल्यामुळे त्या आत्मानुभवाच्या राज्यसुखावर त्या योगाला पट्टाभिषेक झाला. 18 बघू. ऐसे हे गहन नाही पाठी समाधी श्रेयेचा आशेखा आत्मानुभव राज्यसुखा पट्टाभिषेक देखा समरसे झाला. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन आता एके सांगेन जे करती एक. बरोबर, पुढे बघूया. अर्जुना, हे असे माझे भजन गहन अष्टांग योगद्वारा कोण करतात ते तुला सांगितले. आता याशिवाय दुसरे कोणी अन्य प्रकारे भजन करतात तो प्रकार सांगतो ऐक. तर वस्त्रामध्ये एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत जसा आडवा व उभा एक भरलेला तंतूच असतो त्याप्रमाणे चराचरात्मक विश्वामध्ये माझ्याशिवाय ते इतर दुसरे काही ओळखीत नाहीत. चादरीमधले धागे आडवे उभे जरी असले तरी काय धागेचे. तद्वत आडवी उभी माणसं चांगली वागणारी असो कशी असो तरी ती सगळी काय आहेत? परमात्माचे. सर्वामध्ये श्रेष्ठ असलेल्या ब्रह्मदेवापासून तो आरंभ करून तो अखेर अतिशय शुद्र असलेल्या चिलटापर्यंत मध्यंतरी जे जे काही ते सर्व माझे स्वरूप आहे असे जाणून मग हा लहान हा मोठा असे न म्हणता सजीव निर्जीव असा भेद न जाणता जी जी वस्तू दृष्टीस पडेल ती वस्तू मद्रूप आहे अशा सर्वत्र अशा सरळ भावाने ते जीव मात्राला सरळ लोटांगण घालतात. म्हणजे कंसात सर्वत्र परमात्माच सभराभरीत आहे या अन्वयात्मक दृष्टीने पाहतात. त्यास आपले मोठेपण आठवत नसते. पुढे येणारी वस्तू योग्य आहे किंवा अयोग्य आहे असा विचार न करता सर्व वस्तूला परमात्माच आहे असे समजून सरसकट नमस्कार करणे हेच त्यांना आवडते. ते भूतांना कसे नम्र असतात पहा. उंचावरून पडणारे पाणी एकदम सहज सकल भागाकडे अगदी तळाशी येऊ लागते त्याप्रमाणे दृष्टीस पडणाऱ्या भूतमात्रास नमस्कार करणे असा त्यांचा स्वभावच असतो. हे असं आपल्या महात्म्यांकडे. ते आपल्याकडे बारीक माणूस असो नाही तर आपल्या घरातला मोठा मनुष्य असो सगळ्यांशी सारखेच. गावातले काही घेणं देणं नाही तरी पण त्यांच्याशी ते तसेच बोलणार. ते भूतांना कसे नम्र असतात पहा. एकदम सहज सकल भागाकडे अगदी तळाशी येऊ लागते त्याप्रमाणे दृष्टीस पडणाऱ्या भूतमात्रास नमस्कार करणे असा त्यांचा स्वभाव असतो. किंवा असे पहा की फळभाराने लगडलेल्या झाडाची खांदी जशी आपोआप भुईकडे लवलेली असते त्याप्रमाणे यच्चयवत प्राणीमात्रापुढे ते नम्रपणाने लवतात. ते नेहमी गर्वरहित होऊन राहत असतात व नम्रता ही त्यांची संपत्ती असते व ती संपत्ती सर्व कर्मे ते जय जय या मंत्राने माझ्या ठिकाणी समर्पण करतात. नम्रतापूर्वक नमस्कार केला असता त्यांचे मान व अपमान गलित म्हणजे नाहीसे झाले म्हणून ते सहजगत्या मत्स्वरूप होऊन राहतात व अशा प्रकारे माझ्या स्वरूपात मिसळून ऐक्य होऊन निरंतर माझीच उपासना करतात. अर्जुना, अशा प्रकारे हे सर्व श्रेष्ठ प्रतीची भक्ती तुला सांगितली. आता जे माझ्या ज्ञान यज्ञाची आराधना करतात ते भक्त कोणते ते ऐक. पण अर्जुना, त्यांची भजन करण्याची शैली तुला माहीत आहेच. कारण या गोष्टी मागे आम्ही अध्याय 14 श्लोक 33 व 42 वर्णन केलेच आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज, हे ईश्वरी प्रसादाचेच करणे आहे. मागे मी ऐकले आहे खरे, तथापि अमृताचे सेवन कधी पुरे असे म्हणवेते का? बघा, मागे ऐकले तरी आता नको म्हणणार आहे का? तुम्ही जेवायला बघा बरं, लग्नामध्ये आंबरसाचं जेवण असू द्या आणि तिकडून येणारा आंबरसावाला 10-12च्या पलीकडे माणसाच्या आणि आपल्या वाटीत आंबरस आहे. आपण काय करणार? तो यायच्या उदर वाटी पहिली खाली. असं सगळ्यांचाच अनुभव आहे बरं का.
मला वाटलं असं एखाद्याचंच असेल. डायबिटीसवाला नाही पेणार काय. त्याप्रमाणे अर्जुन म्हणतो जरी मागे सांगितले असेल तरी आता पुन्हा आम्हाला सांगा. आपल्याला कुठून घ्यायचंय? 19च्या पुढे 20 पासून कंटिन्यू ठेवायचं. हां 20 पासून बघू पुढे. आता याच्यात इथे काय होते ते. तेव्हा या अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून तो हे श्रवणाद्वारा जाणण्याविषयी उत्सुक आतुर आहे असे पाहून लगलीच भगवान सुखावलेल्या अंतकरणाने डोलू लागले आणि म्हणाले, पार्था फार चांगले केलेस. नाहीतर मागे सांगितलेल्या गोष्टी पुन्हा सांगणे हे या युद्धाच्या वेळी सर्वथे अनुचित आहे. तरी आहे खरेच, पण तुझी ऐकण्याची उत्कंठा मला बोलण्यास भाग पाडते. म्हणजे अर्जुनाला शब्बासकी दिली नाही तर ते काय म्हणले असते, काय मला माहिती आहे मधने बाबा काय सांगणार आहे तेच सांगणार आहे, नाही का नाही. सोनं अलंकार परत कुंकू आपल्याला लावतो का आरशातल्या ताईला लावतो, मग तेच ऐकते म्हणून मग आता नाही ऐकायला आलं तरी चालेल. तसं तू नाही म्हणलास बाबा, जरी आणि खरं बोललं असतं तरी चाललं असतं, कारण ही वेळ कोणती होती? युद्ध प्रसंग होता. तरी तू काय बोलत नाही, तर मला जास्त हाऊस आहे सांगण्याची ते म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा हे काय म्हणता, चकोराशिवाय चांदण्याचा उपयोग नाहीच की काय? म्हणजे चांदणं पडलं आणि चकोर नसला तर मी नसलो म्हणून तुमचा उपयोग होणार नाही का, असं ते म्हणतात. होणार. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा ही काय म्हणतात, चकोराशिवाय चांदण्याचा उपयोग नाहीच की काय? महाराज अखिल जगालाही शांत करावे तर हा तर चंद्राचा स्वभावच आहे. म्हणजे मी एकटाच असलो म्हणून काही गरज नाही, फरक पडत. मी नसलो तरी तुम्ही शांत करू शकताय. आता चकोर पक्षी आपल्या गरजेपुरतेच आपल्याला आपल्या शांतता लाभावी या मर्यादित इच्छेने चंद्राकडे चोच करतात. त्याप्रमाणे आम्ही आपली विनंती करावी ती कितीतरी थोडी आहे. परंतु देवा जगाचे कल्याण करण्याविषयी आपण कृपा सिंधू आहात. पहा तो किती, तो फक्त वरून पडणारा पाऊस आहे, चंद्रामृत जे न तो वरच्या सेवन करणार, पण तो तुम्ही जगाला शांत. महाराज मेघ आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची अडचण निवारण करतो. वास्तविक त्यांच्या त्या मोठ्या उदार वर्षावाच्या मनाने पाहिले असता त्या चातकाची तहानती केवढी असणार, छोटी. परंतु एक चुळभर पाण्याची जरी इच्छा असली तरी ज्याप्रमाणे गंगेलाच जाणे भाग पडते, त्याप्रमाणे आमची श्रवणाची इच्छा थोडी असो की फार असो तरी ती देवांनाच पूर्ण करण्यासाठी सांगितले पाहिजे. तेव्हा देव म्हणाले, अर्जुना आता तुझे बोलणे राहू दे, आता मला जास्त तू भाव देऊ नकोस. आम्हाला जो सांगण्याविषयी संतोष झाला आहे त्याला स्तुतीची आवश्यकता उरली नाही. जसं गाईला पाणवावं लागतं तसं बाबाला पाणवावं लागत नाही. उदाहरण बघा, याच्यावरून वाटतं का ज्ञानेश्वरीच्या त्या ओळींना सुद्धा संत महात्म्यांनी आत्ताच्या उपलब्ध असणाऱ्या संतांनी ते ज्ञान पैगा बरवे तनु मनो जीवे चरणासी लागावे मग अपेक्षित आपले या सगळ्या ओवींवर ताण आणलेला आहे. ताण या ओळीच्या दृष्टीने पाहिलं तर देव म्हणाले, अर्जुना आता तुझे बोलणे राहू दे, आम्हाला त्या सांगण्याविषयी संतोष झाला आहे, त्याला स्तुतीची आवश्यकता नाही. ही 37 नंबरची ओळ घ्यायची आणि मागे कुठं थांबायचंय? 20ला थांबायचं सांगितलं होतं का? नाही, 20 पासून घ्यायचं होतं आणि 28ला 27ला थांबायचे. 20 ते 27. आणि आता डायरेक्ट कोणती घ्यायची आहे? ही अर्जुन म्हणतोय ती बघा. 37 नंबरची ओळी काय आहे? तेथे देवे म्हणितले राहे जो संतोष आम्हा झाला आहे तयावरी स्तुती साहे ऐसे उरले नाही. म्हणजे अनुग्रह द्यायची हौस कोणला जास्त आहे? बाबाला आहे. आपल्याला तर धरून नेलेलं आहे. आपण म्हणलो टाईम नाही, माळ घालावं लागेल. बरं घालू, पण माळ नाही आमच्याकडं. माळ बी आहे आमच्याकडं. चला न्यायला येतो तुम्हाला. हौस कोणला आहे जास्त? संत असे आहेत त्यांना, कारण ते भरून पूर्ण सांडलेले आहेत. उचंबळूनी किंवा अजून एक ओळ आहे का, ते भरून पूर्ण सांडतात. हां तसं आहे. आणि याच्यात मध्ये पण एक ओळ आली होती तशी. हां, जे परिणाम निघाले कोंब, जे धैर्य मंडपाचे स्थिर चुंबकळोनी, हां आनंद समुद्राचे भरून बाहेर खाली सांडतायत. ती ओळी इथे बरोबर जॉईंट होते बघा. त्याला
जो संतोषी आम्हा झाला आहे देवाला आनंद जास्त आहे. उदाहरण सांगू, बाळ जन्माला आलं, आनंद आईला जास्त आहे का पोराला आहे? आईला आहे. रडतंय कोण? बळच मला जन्माला घातलंय, अनुग्रह दिलाय, ते रडतंय. हा, पै परी सतू आम्हासी निकया परी होई. परंतु तू ज्याप्रमाणे लक्ष देऊन एवढा वेळ उत्तम तऱ्हेने ऐकत आहेस ते श्रवण आमच्या बोलण्यास साह्य आहे. म्हणून तसेच लक्ष देऊन आमच्या बोलण्यास मेजवानी कर, पुढेही तसेच ऐक. म्हणजे आपण ऐकणं ही बाबांना काय मेजवानी आहे. आणि लोक फोन करून विचारणार, बाबा जेवण काय करू? तुम्हाला तुम्हाला काय आवडतं? आम्हाला आवडतात भजी आवडतात, मसाले वडी आवडते, शेवळ्या आवडतात. काय गरज आहे. बाबाला काय आवडतं? इकडं ऐकण्याचं आवडतं आहे की नाही? असे बाबा भेटलेत का नाही आपल्याला? कसे ऐकणं भजी खाणारे भेटलेत. अशा रीतीने बघा, परंतु ज्याप्रमाणे लक्ष देऊन एवढ्या वेळ उत्तम तऱ्हेने ऐकत आहेस ते श्रवण आमच्या बोलण्यास साह्य झाले आहे. म्हणून तसेच लक्ष देऊन आमच्या बोलण्यास मेजवानी कर, पुढेही तसेच ऐक. अशा रीतीने श्रीहरींनी अर्जुनास शब्बासकी देऊन बोलण्यास सुरुवात केली. किती 10-12 ओळी गेल्या. पण श्लोक क्रमांक 15 वाजताय. पण काही उत्तम अधिकारी भगवानाविषयीचे ज्ञान हाच यज्ञ, त्यांनी पूजा करणारे मला एकच परब्रह्म आहे अशा ज्ञानाने उपासितात. कोणी सूर्यचंद्र इत्यादी भेदाने माझी उपासना करतात व कोणी तोच भगवान सर्वोत्तमुख आहे असे समजून त्या विश्वरूपाला अनेक प्रकाराने उपासतात. आता कोण कसं बसते ते सांगितले. मधला भक्तिवाला सांगितला, त्याच्या अगोदर कोणता सांगितला होता? अष्टांग योगावाला सांगितलं होता आहे की नाही? त्याच्या अगोदर कोणता चालला होता? ज्याला पूर्ण यथार्थ ज्ञान झालं त्याचं सांगितलं होतं आहे की नाही? तर ज्ञानयज्ञ तो अशा स्वरूपाचा आहे की ज्या ज्ञानयज्ञात मी एक असलेला अनेक रूपांनी व्हावे असा जो आदिसंकल्प हाच पशु बांधवायचा यज्ञस्तंभ होय. पंचमहाभूते हा यज्ञ मंडप आहे. जीव व ईश्वर यांच्यातील भेद हाच पशु आहे. बघा, कोणाला मारायचा आता? पशु मारायचा आहे. कोणता? जीव आणि ईश्वर यांच्यातला भेद जो द्वैतरूपी पशु, तो मारायचा आहे. मग पंचमहाभूताचे शब्द स्पर्शाधिक जे विशेष गुण ते अथवा 5 इंद्रिय आणि पंचप्राण हीच यज्ञाची साहित्य सामुग्री होय. ब्रह्माविषयीचे जे अज्ञान तेच तूप आहे. पहा, तूप काय आहे? अज्ञान आहे. आणि हे अर्जुना, या यज्ञात मन बुद्धी ही 2 कुंडे आहेत. त्यात यज्ञरूपी अग्नी प्रदीप्त केला जातो. सुख दुःख द्वंद्वाविषयी चित्ताची जी समता हीच बळकट वेदिका म्हणजे यज्ञकुंडाचा ओटा असे तू समज. बरोबर, 4थ्या अध्यायात 12 यज्ञ सांगितले, त्याच्यात हा सांगितलाच होता. आत्मा अनात्म विचार करण्याविषयी जी बुद्धीची कुशलता तीच यज्ञातील मंत्र होत. विद्येची महती ही सृक व शांती ही श्रुवा. सृक व श्रुवा ही 2 लाकडी पळ्यासारखी यज्ञ पात्र असतात. व जीव हा यज्ञ करणारा यजमान होय. तो यज्ञ करणारा जीव स्वानुभवरूप पात्रांनी विचाररूपी महामंत्रांनी ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने उपयुक्त जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. जवळजवळ साधनं आणि फलश्रुती तिचे जरी वेगवेगळे टप्प्याने सांगितलं. द्वैत संपलेले त्यावेळी अज्ञानरूपी तूप सरून जाते. यज्ञ करणारा यज्ञक्रिया ही जागचे जागीच थांबतात. काही सुचतंय का बघा बरं तुम्हाला? त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते. यज्ञ करणारा यज्ञक्रिया ही जागच्या जागीच थांबतात. नंतर आत्मब्रह्म ऐक्य रसात आनंदरूपी पाण्यात जीवरूपी यजमान जेव्हा अवभृत स्नान करतो, काय आठवलं का तुम्हाला? त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते. यज्ञ करणारा यज्ञक्रिया जागच्या जागीच थांबतात. यज्ञक्रिया कधी जागच्या जागी थांबतात? तूप संपून जातं तेव्हा. कोणतं तूप? ते तर नाही मागितलं.
तेच मागितलं. तूप मागितलं कोणतं? आज्ञान तुझं दे, आणि तुला बदल्यात काय देतो? मोबदल्यात मी ज्ञान देतो. नंतर ब्रह्मैक्य रसात आनंदरूपी पाण्यात जीवरूपी यजमान जेव्हा अवभृत स्नान करतो, म्हणजे पूर्ण न्हावून निघतो त्या, तेव्हा यज्ञ करता पंचमहाभूते शब्द स्पर्श इत्यादी विषय व इंद्रिय हे काही वेगळाली आहेत असे म्हणत नाही, कारण तो ब्रह्मैक्य बुद्धीमुळे ही सर्व एक रूप आहेत, ब्रह्मरूप आहे असे तो ज्ञानी जाणतो. याप्रमाणे अर्जुना, झोपेतून जागा झालेला मनुष्य म्हणतो की स्वप्नात पाहिलेली चित्रविचित्र सेना झोपेला वध झाल्यामुळे मीच झालो होतो ना. या दृष्टांतातला सिद्धांत काय मला सांगायचं आहे. अर्जुना, ज्याप्रमाणे झोपेतून जागा झालेला मनुष्य म्हणतो की स्वप्नात पाहिलेली चित्रविचित्र सेना मीच सेना झोपेला वध झाल्यामुळे मीच झालो होतो ना. आता जी सेना स्वप्नात पाहिली होती ती खरोखरचीच सेना नव्हती, तर ती मी एकटाच झालो होतो ना. काय झालं? काय सांगितलं? स्वप्नातून जागा झाला. चित्रविचित्र सेना कोणती सांगितली? शिंदे हुशार आहेत, हसले. शिंदे तुम्ही सांगू नका, हसले म्हणलं. मामा शाबास. अजून प्रवीण, कोणती चित्रविचित्र सेना? साहेब तुम्ही बुक घेऊन येत. हो, त्याचे आप्त मागे जाऊन सांगतो पुन्हा. तेव्हा यज्ञ करता पंचमहाभूते शब्द स्पर्श इत्यादी विषय व इंद्रिय ही काही वेगवेगळाली आहेत असे म्हणत नाही, कारण तो ब्रह्मैक्य बुद्धीमुळे ही सर्व एकरूप आहेत, ब्रह्मरूपच आहेत असे ज्ञानी जाणतो. काय? हां, काय? एकच आहेत असं जाणतो. कोण? ज्ञानी जाणतो. आपला काही संबंध नाही त्याच्याशी, आहे का नाही? काय? हाताची घोडी मामा तोंडावर बोट. अर्जुना, ज्याप्रमाणे बघा, जे सगळं त्यावेळेला सर्व खलविदम, जर जगत ब्रह्म येतो त्याच्या शरीराचे सुद्धा त्याला भान आहे काय? शरीर सुद्धा राहिले का? तो जर मनुष्य तई शरीर भावना सती, त्याच्या अगोदरची काय ओळ आहे? परब्रह्मची होय काढा, तई शरीर भावना सती. अर्जुना, ज्याप्रमाणे झोपेतून जागा झालेला मनुष्य की स्वप्नात पाहिलेली चित्रविचित्र सेना म्हणजे 36 तत्वाचं जे शरीर, ते शरीर काय झालं? परब्रह्म झालं. 1 3 5 मेळा 25 साचा 36 तत्वाचा मूळ हरी असं त्याला बोधाला आता आलं. आणि हे 36 संपलं. एक तत्व नाम साधिता साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. मग सगळं शरीर सुद्धा 36 तत्वाचं 36 राहिले नाही, फक्त काय झालं? एक तत्व. आणि नंतर त्या एक म्हणणारा सुद्धा शिल्लक राहिला नाही. तई शरीर भावना सती त्याच्या अगोदरची वेळ. मग अर्जुना स्वभावे ऐसी ह्या नियमात ते पावे, जय परब्रह्म अनुभव होऊन जाईजे. हे गेलं. मग परब्रह्म होऊन जायचे ते म्हणलं, ते पण गेलं. आहे का नाही? तई परब्रह्म अनुभव होऊन जायचे, तई शरीर भावना सती. कधी शरीर भावना असतात? तई जई परब्रह्म अनुभव होऊन जायचे. जर आपण अनुभवाने परब्रह्म झालं तई शरीर भावना सती. मग इंद्रिय विसरती, कारण सगळं शरीर काय झालं? मग इंद्रिय आणि विषय बघा, तई शरीर भावना सती आणि इंद्रिय विषय विसरती. म्हणजे इंद्रिय आणि त्या इंद्रियाचे विषय विसरती का इंद्रिय विषय इत्यादी विसरती? इंद्रिय बी विसरतात आणि विषय बी विसरतात. परत गेले. जै सोमभाव प्रतीती प्रकट होय, मी ब्रह्मरूप आहे, त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी संपून जातात. कुठे येऊन थांबूया आपण आता? आपण इथे थांबूच आता. मेन तूप सरून गेलं. म्हणजे काय गेलं सरून? अज्ञान. आणि 99% आता याच्यावर आपल्याला बघायचं आहे की नक्कीच तसं भोजना मागती, त्यांना खायचंय. काय संपता? यज्ञच आहे. त्या यज्ञाला काय पाहिजे? धणधणा पेटायला तूप. आणि मग तूप संपलं
का ज्ञान संपलं, मग तुझ्याकडं जेवढं तूप आहे तेवढं मला दे. पण त्यांनी जास्त नाही मागितलं, पावशेरच मागितले. असं झालेली सेवा. किती नंबर? ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 146 आपण थांबतोय, 246 थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दाने, जे खळांची व्यंकटी सांडो. तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाभो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्तवू मंडळी भेटतू त्या भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांचन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना पूर्ण होनी तिनी लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, येत मने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरिओम शांती शांती शांती.